Lok Sabha candidate from BJP party Narendra Sawaikar and Congress Girish Chodankar from North and South Goa were seen organizing meeting to garner votes, while Girish seen going door-to-door campaigning in North Goa along with party leaders and supporters. आज विरोधकांकडे खंयच्याच तरेचे प्रश्न ना, विरोधकांकडे खंयचेच इश्यूज ना, आणि म्हणून विरोधक आज भारतीय जनता पार्टीचेर नाका आशिल्ल्या इश्यूजचेर प्रश्न निर्माण करपाचो यत्न करतात. त्यांचे कडेन आज लिडरशिप ना. या देशाचो प्राइम मिनिस्टर कोण जातलो हे भारतीय जनता पार्टी कडेन क्लियर आसा. नरेंद्र मोदी या देशाचो प्राइम मिनिस्टर जातलो, तो लिडरशिप आमची करतलो हे आमकां खबर आसा. आमचे कडेन विकासाचो अजेंडा आसा, मुखार कशें वतले हेचें धोरण आसा. आज आमी जर विचारले विरोधकांक की तुमचो पंतप्रधान पदाचो उमेदवार कोण म्हणून, जाल्यार ते सांगपाक शकचे ना. कारण नावूच ना, कारण ते सगळ्यांत महागठबंधन जाला आणि त्या महागठबंधनाक कांय अर्थ ना. कारण कोण केन्ना जातलो ते कोणाक खबर ना, सरकार कसो जातलो ते खबर ना. आणि म्हणून या देशातल्या जनतेची जी इच्छा आसा की परत एक फावट नरेंद्र मोदीच्या नेतृत्वा सकयल सरकार जावचो. या सरकारा भितर फाटल्या 5 वर्सां भितर ज्या पद्धतीचो डेव्हलपमेंट गोंयचो विकास जाल्लो आसा, त्या विकासा भितर त्या सरकारा भितर गोंय आसपाक जाय ही गरजेचें आसा. याची जनतेक जाणीव आसा. आज आप सब लोगों के बीच में हूँ और मुझे ये अवसर मिल रहा है यहाँ खड़े रह के आप सब लोगों से बात करने का, और मुझे बहुत अच्छा लग रहा है. थैंक यू वेरी मच. सबसे पहले मैं हमारे जो सीएम जो आज हमारे साथ नहीं है, मनोहर जी, उनके बारे में ये कहना चाहूँगी. उनके बारे में जितना कहा जाए वो कम है, और आप सब लोग जानते भी होंगे कि उन्होंने जो भी किया है देश के लिए, जब वो डिफेंस मिनिस्ट्री में थे या जब सीएम थे, हमारे देश के लिए, गोवा के इंफ्रास्ट्रक्चर को लेके, गोवा के विकास के लिए, वो जितना बोला जाए उतना कम है. आज वो हमारे बीच नहीं रहे, लेकिन उनका जो काम है, उन्होंने जो हमारे लिए किया है, वो सब हम लोगों के बीच में है. और हम सब लोगों की यही जिम्मेदारी है कि इस चीज़ को, इस सीखी को हम आगे बढ़ाएं. It is all our responsibility how we take this nation forward by understanding, learning and imbibing the teachings and the work of our leaders. मोदी जी के बारे में उनका नेतृत्व यही कहता है कि देश बढ़ेगा तो हम बढ़ेंगे. आप सब लोग अगर चाहते हो कि आपका देश सुरक्षित, सुशिक्षित और विकसित, प्रोग्रेसिव, डेवलप्ड नेशन कहा जाए, तो आप सब लोग मोदी सरकार को एक बार फिर ले आए. अख्खे जगांक सवय जाता आणि आमच्या देशात मारक जाता, तेच काय ते अच्छे दिन म्हणून हो दुबाव येता. पण आयज राहुल गांधीन एक बरो मॅनिफेस्टो आमच्या मुखार दवरला. ज्या मॅनिफेस्टोतल्यान एक इकॉनॉमिक ग्रोथ, सगळ्यांचो विकास, सगळ्यांक घेवन मुखार वचपाचे आणि पैसे लोकांच्या बोल्सान कशे घालपाचे, गरीबाच्या जनतेच्या पाकिटान, बोल्सान, अकाउंटान पैसे कशे घालपाचे ते काँग्रेस काम करता. आणि बीजेपी पार्टी हे गरीब जनतेतल्यान लायटी बिलाचे मार्फत, उदकाचे बिलाचे मार्फत, टॅक्साचे मार्फत, जीएसटीचे मार्फत पैसे कशे काडपाचे काम ते बीजेपी करता. आणि बीजेपी कोणाच्या बोल्सान पैसे घालता? नीरव मोदी, अंबानीचे तर 30,000 कोटी राफेल डीलाचेर काढून त्याच्या बोल्सान घातले. अडानीच्या बोल्सान वेगळे तरेचे पैसे घातले. श्रीमंत लोकांच्या बोल्सान पैसे घालपाचे काम हे बीजेपी करता आणि गरीब जनतेच्या बोल्सान पैसे घालपाचे काम हे काँग्रेस करता. म्हणूनच आम्ही एक न्याय स्कीम हाडली. न्याय स्कीमी मार्फत आम्ही प्रत्येकाच्या अकाउंटांक 72,000 रुपया घालतले, म्हणजे महिन्याक 6,000 रुपया. पण हे समजनाकात की 15 लाख सांगल्या आणि 15 पैसे घातले ना. आमचे कडेन आम्ही जितले घालपाक जातात तितले घालतले. आणि फोट उलोवपाना, फोट उलोवपाचें राजकारण हे बीजेपी करता आणि खरें उलोवपाचें राजकारण हे काँग्रेस करता. म्हणूनच आमची टॅगलायन आसा, सरळ वाट काँग्रेसीक साथ.